हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्राफ पाहिले होते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे, ज्याच्यामध्ये आपण साइनचा ग्राफ, कॉसचा ग्राफ, टॅनचा ग्राफ, कोसेकचा, कॉटचा आणि सेकचा हे सगळ्यांचे ग्राफ पाहिले, प्लस त्यासोबत त्यांचे डोमेन आणि रेंजेस पाहिले आपण. मग डोमेन आणि रेंजेस पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रॅकेट्स वापरत होतो आपण सेपरेट, त्याला म्हणतात इंटरवल्स. तर ते इंटरवल काय असतात हे आणि पोलर कोऑर्डिनेट काय असतात हे आज आपण पाहूया. हे जे ब्रॅकेट वापरले जातात त्याच्यामधला पहिला प्रकार आहे क्लोज्ड इंटरवल. म्हणजे समजा 1 to 2 असं जर मी काही लिहिलं असेल, त्याचा अर्थ काय, ही नंबर लाईन आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 0 आहे, इथं 3 आहे. 1 पासून 1 पासून 2 पर्यंत मी सगळे नंबर वापरू शकतो. ठीक आहे, सगळे नंबर वापरू शकतो. प्लस मी 1 पण वापरू शकतो आणि मी 2 पण वापरू शकतो. का तर ते क्लोज आहे. क्लोज असलं म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेटला क्लोज म्हणतो. जर ह्यातला 1 ओपन असता आणि 2 क्लोज असता तर त्याचा अर्थ काय झाला असता की हा 1 पासून 2 पर्यंत मला 2 वापरता येतोय, कारण 2 ला काय आहे, क्लोज. ठीक आहे, बाकी हे सगळे वापरता आले असते, फक्त मला 1 वापरता आलं नसतं. 1 वापरता आलं नाही तर हे हॉलो ब्रॅकेटने हॉलो सर्कलने दाखवतात. हॉलो सर्कलने दाखवलं म्हणजे काय, मी हा 1 वापरू शकत नाही. आणि भरलेला सर्कल जर दाखवला म्हणजे तर हा मी 2 वापरू शकतो. इथं पण बघा, 1 मी पूर्ण भरून दाखवला, 2 पण मी पूर्ण भरून दाखवला. याचा अर्थ मी 1 पण वापरू शकतो आणि 2 पण वापरू शकतो. इथं 1 वापरता येणार नाही, मात्र इथं मला काय वापरता येईल, 2 वापरता येईल. ठीक आहे. सो ह्या इंटरवल्स मध्ये पहिला इंटरवल आहे क्लोज्ड इंटरवल. क्लोज्ड इंटरवल काय सांगतो की समजा A to B मी क्लोज वापरतोय, x बिलॉंग्स टू A to B म्हणतोय, तर याचा अर्थ काय की नंबर लाईन आहे ज्याच्यावर हा A आहे, हा B आहे. मी A वापरू शकतो का, तर हो वापरू शकतो. आता हे जे क्लोज करायचे ते मी इथं करतोय. ठीक आहे, याच्यामधले हे सगळे नंबर्स वापरू शकतो आणि B पण वापरू शकतो. सो येस, आय कॅन यूज A, आय कॅन यूज B, आणि इन बिटवीन A आणि B मी सगळं वापरू शकतो. सेकंड जर मी म्हटलं ओपन इंटरवल, काय असतो ओपन इंटरवल, ओपन A, ओपन B, x बिलॉंग्स टू A, B चा अर्थ काय होतोय, समजा नंबर लाईन आहे त्याच्यावर हा A आहे आणि इथं काय आहे B, तर मी A वापरू शकत नाही का तर A ला ओपन आहे. B पण वापरू शकत नाही कारण B ला ओपन आहे, मात्र मधील मी सर्व नंबर वापरू शकतो. ठीक आहे, मधले मी सर्व नंबर वापरू शकतो. A वापरू शकतो का, नाही. B वापरू शकतो का, नाही. या लिहिण्याची आणखीन एक पद्धत आहे ऑर x इज लेस दॅन इक्वल टू B अँड ग्रेटर दॅन इक्वल टू A. याला लिहिण्याची आणखीन एक पद्धत आहे ऑर x इज लेस दॅन B ग्रेटर दॅन A. हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे A आणि B च्या मध्ये x आहे आणि A पण असू शकतो किंवा B पण असू शकतो. A आणि B च्या मध्ये आहे, A पण असू शकतो किंवा B पण असू शकतो. A आणि B च्या मध्ये A नाही होणार, B नाही होणार, इक्वल टू नसल्यामुळे. सो A आणि B च्या मध्ये आहे, A नाही होणार, B नाही होणार. ठीक आहे. थर्ड आहे सेमी ओपन. ओपन A क्लोज B किंवा ओपन क्लोज इंटरवल असं पण म्हणतात. याचा अर्थ काय की हा A वापरता येणार नाही, मात्र B मी वापरू शकतो आणि मधले तर मी सर्वच वापरणार आहे, म्हणजे इथंही असू शकतं. सो x बिलॉंग्स, याला लिहिण्याची दुसरी पद्धत काय, x इज लेस दॅन इक्वल टू B ग्रेटर दॅन A. फोर्थ सेमी क्लोज इंटरवल. सो पहिला क्लोज, दुसरा ओपन. सो x बिलॉंग्स टू ओपन A, क्लोज A, ओपन B. याला सांगताना कसं सांगता येईल, A आहे इथं, हा B आहे नंबर लाईन. A ला वापरू शकतो का, येस. B ला वापरू शकतो का, नाही. नाही म्हणल्यानंतर मला इथं काय करावं लागेल, ओपन सर्कल, आणि मधले तर मात्र मी सगळेच्या सगळे वापरू शकतो. सो देयर इज नो डाउट. सो A वापरू शकतो का, येस. B वापरू शकतो का, नाही. ह्याला लिहिण्याची दुसरी पद्धत काय आहे, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू A लेस दॅन B. पाचवं पहा, x बिलॉंग्स टू A टू इन्फिनिटी. इन्फिनिटी नेहमी ओपन राहणार. सो पहिल्यांदा क्लोज व्हायला. याचा अर्थ काय की हा A आहे, इकडं इन्फिनिटीवर जाताय तुम्ही. ठीक आहे, सो A मी वापरू शकतो आणि इकडं कुठपर्यंत जाणार, इकडं कुठपर्यंत पण जाऊ शकतो.
देअर इज नो लिमिट. सो ह्याची लिहिण्याची आणखीन एक पद्धत आहे, एक्स इज लेस दॅन इन्फिनिटी और ग्रेटर दॅन इक्वल टू ए. 7 एक्स बिलॉंग्स टू ओपन ए टू इन्फिनिटी. आता हे सांगितलं पाहिजे, इथं फक्त काय येईल तुमच्याकडे ओपन. 7 एक्स बिलॉंग्स टू इन्फिनिटी टू ए क्लोज घेतलं तर याचा अर्थ काय की इकडे काय तुमची कसली इन्फिनिटी असणार आहे, मायनस इन्फिनिटी असणार आहे. सो इकडे मायनस इन्फिनिटी, इथंपर्यंत काय तुमचा ए, तर इकडून तुम्ही ए पर्यंत येऊ शकता, ए वापरू शकता आणि इकडे कुठपर्यंत पण जाऊ शकता. ठीक आहे. सो याची लिहिण्याची दुसरी पद्धत काय, एक्स इज लेस दॅन इक्वल टू ए, बस एवढंच लिहिणार. आणि हे इन्फिनिटी नाही लिहिलं तरी चालतं, लेस ग्रेटर दॅन इक्वल टू ए म्हटल्यानंतर ए पासून इन्फिनिटी पर्यंत असणार, कुठपर्यंत. 8वा इंटरवल कुठला आहे, एक्स बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू ए ओपन. ठीक आहे. सो याच्यामध्ये फक्त काय राहील, हा ओपन राहील. 9वा एक्स बिलॉंग्स टू आर किंवा एक्स बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. याचा अर्थ काय, एक्स हा नंबर लाईनवर कुठेही असू शकतो, मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे टोटल कसले नंबर्स, रिअल नंबर्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. काय असतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स हे बघूया. समजा एक पॉइंट आहे ए 3,4, तर तुम्ही त्याला कसं प्लॉट करू शकता, हा 0, इकडे काय झालं 1 2 3 आणि वरती झालं 4 डिस्टन्स 1 2 3 4. सो हा पॉइंट आला तुमचा ए 3,4. याच्यामध्ये तुम्हाला काय समजतं की हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे 4 आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे तुमच्याकडे 3 आणि हा इथे राईट अँगल ट्रायंगल बनतो. तर हे कोऑर्डिनेट्स काय करतात, त्या पॉइंटची पोझिशन फिक्स करतात. त्या पॉइंटची काय पोझिशन काय फिक्स करतात, पोझिशन. अशाच पद्धतीचा दुसरा एक प्रकार आहे, त्याला म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स. काय म्हणलं जातं, पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स काढायला आपल्याला कार्टेशियनची गरज पडते आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायला आपल्याला पोलरची गरज पडते. आता हा जो अँगल बनवलेला आहे त्यांनी, त्याला आपण काय म्हणूया, थीटा. आणि हे जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणूया आपण, आर. आणि पॉइंट दरवेळेस 3,4 नसणार आहे, तो जनरल पॉइंट काय असणार आहे, एक्स, वाय. म्हणजे हे डिस्टन्स वाय झालं, हे डिस्टन्स किती झालं तुमचं एक्स. सो याच्यावरून तुम्हाला काय दिसतंय, आता हा आर आणि थीटा हेच त्याचे कसले कोऑर्डिनेट्स आहेत, पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट कसे असतात, आर, थीटा. आणि हे कोऑर्डिनेट कसे असतात, एक्स, वाय. आर म्हणजे काय की त्या पॉइंटची ओरिजिन पासून लेंथ जी असते त्याला आर म्हटलं जातं. आणि थीटा म्हणजे काय की पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत जो काही अँगल त्याने केलेला आहे, कुठे पण असू द्या, 90च्या पुढे असू द्या, 180च्या पुढे, 270च्या पुढे किंवा 360च्या पुढे, त्या अँगलला काय म्हटलं जातं, थीटा. सो ह्या राईट अँगल ट्रायंगल वरून मी काय सांगू शकतो की आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो आर इज इक्वल टू अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता ठीक आहे. सो आर मिळाला. आता मला पाहिजे थीटा. सो साइन थीटा मी शोधला तर साइन थीटा काय येतो, वाय बाय आर. कॉस थीटा शोधला तर काय येतो माझ्याकडे एक्स बाय आर. आणि जर मी टॅन थीटा शोधला तर आता बघा ह्याच्यात आरची आणि आरची गरज आहे. ठीक आहे. आर तर आपल्याला दिलेला नसतो, त्यामुळे हा फॉर्म्युला आपण यूज करून चालणार नाही. ठीक आहे. का चालणार नाही, त्याचं कारण काय की आर तर आपल्याला शोधायचं आहे, शोधलेली गोष्ट याच्यात वापरता येईल, मात्र एक्स आणि वायचा यूज करून आपल्याला ते आन्सर काढायचं आहे. त्याच्यामुळे टॅन थीटाचा फॉर्म्युला काय असतो, वाय बाय एक्स. देअरफॉर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ वाय बाय एक्स. ठीक आहे. सो मात्र आता तुमचा हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंटवर आहे त्याच्यावर थीटा डिपेंड करतो. समजा फर्स्ट क्वाड्रंट असेल सो थीटा इज इक्वल टू काय असणार तुमचा टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. सेकंड क्वाड्रंट असेल तर थीटा तुमचा असणार आहे टॅन इनवर्स ऑफ पाई मायनस टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. थर्ड क्वाड्रंट असेल तर थीटा असणार आहे तुमचा पाई प्लस टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. आणि फोर्थ क्वाड्रंट असेल तर थीटा असणार आहे 2 पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट साठी काय काहीच नाही, टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. सेकंड साठी पाय मायनस, थर्ड साठी पाय प्लस, फोर्थ साठी 2 पाय मायनस. These are the
थीटा काढण्यासाठी हे वापरायचं, मात्र आर काढण्यासाठी एकच पद्धत आहे, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता हे काय केलं मी, पोलर कोऑर्डिनेट्स कुठले आहेत, आर आणि थीटा. मग एक्स आणि वाय वरून मी काय शोधलं, थीटा शोधला आणि काय शोधला, आर शोधला. आता आपल्याला उलट करायचंय, आर आणि थीटा वरून एक्स आणि वाय शोधायचं, ते म्हणजे इंटर कन्वर्जन फ्रॉम पोलर टू कार्टेशियन अँड कार्टेशियन टू पोलर. समजा आपल्याला आता कार्टेशियन वरून पोलर काढले, समजा पोलर दिले असते, पोलर दिले म्हणजे काय दिलं तुम्हाला, इकडे आर दिलाय आणि हा काय दिलाय तुमचा थीटा दिला, आणि शोधायचं काय वाय आणि एक्स. हा 90. सो पहिले मी सांगतो साइन थिटा, साइन थिटाचा फॉर्म्युला काय, वाय बाय आर. सो वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय, तर एक्स बाय आर. सो एक्स इज इक्वल टू काय होणार, आर कॉस थिटा. सो दिस इज एक्स, दिस इज वाय. याच्यावरून आपण इझिली एक्स आणि वाय शोधलंय आर आणि थिटा दिल्यानंतर. सो हे इंटर कन्वर्जन झालं. कार्टेशियन दिल्यावर पोलर कसं काढायचं, आर कसं काढणार आपण, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि थिटा कसं काढणार, टॅन इनवर्स थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. इट डिपेंड अपॉन क्वाड्रंट. इफ इट इज इन फर्स्ट क्वाड्रंट देन थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय बाय एक्स. If it is in second quadrant, then theta is equal to pi minus tan inverse of mod y by x. If it is in third quadrant, then theta is equal to pi plus tan inverse of mod y by x. If it is in fourth quadrant, then theta is equal to 2 pi minus tan inverse of mod y by x. आणि आता समजा पोलर दिलेत, आर आणि थिटा दिलाय, आणि आपल्याला काय सांगायचं, कार्टेशियन सांगायचं. कार्टेशियन सांगायचे असतील तर कार्टेशियन साठी एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा, हे त्यांचे काय आहेत फॉर्म्युले. सो लेट अस सी सम प्रॉब्लेम्स ऑन दिस. पहिल्यांदा बघा, इफ 2 sin a is equal to 1 which is equal to root 2 cos b pi by 2 is less than a is less than pi, आणि 3 pi by 2 is less than b is less than 2 pi. Find tan a plus tan b upon cos a minus cos b. सो आता एक पहिली गोष्ट घेऊ आपण, 2 sin a is equal to 1 by 2. So sin a is equal to 1 by 4. Oh, 2 sin a is equal to 1, sin a is equal to 1 by 2. सो साइन ए जर 1 by 2 असेल तर साइनचा फॉर्म्युला काय असतो आपला, y by r. याला म्हणू आपण y, ह्याला म्हणू आपण r. सो r स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ह्याचा जर फॉर्म्युला वापरला जातो तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 मायनस 1. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3. देअरफॉर एक्स इज इक्वल टू रूट 3. ठीक आहे. सो एक्स मिळाला, वाय मिळाला, आर मिळाला. तर आपल्याला काय पाहिजे, ए च्या बद्दल काय पाहिजे, tan ए माहित पाहिजे आणि cos ए माहित पाहिजे. सो cos ए दॅट इज इक्वल टू एक्स बाय आर. सो एक्स किती आहे तुमचा, रूट 3. आर किती आहे तुमचा, आर किती आहे तुमचा 2. सो रूट 3 by 2. बट ए कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हे महत्वाचं आहे. ए कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, पाय बाय 2 पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा छोटा. सो पाय बाय 2 म्हणजे हा, आणि पाय बाय 2 पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा छोटा, म्हणजे कोणता क्वाड्रंट आला तुमचा, सेकंड क्वाड्रंट. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचा ए अँगल आहे. तर तिथे काय पॉझिटिव्ह असणार आहे, सेकंड मध्ये, फर्स्ट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. आपल्याला पाहिजे कॉस, म्हणल्यावर तो 100% काय असणार आहे, निगेटिव्ह. सो कॉस ए इज इक्वल टू मायनस रूट 3 by 2. लेट अस फाइंड टॅन ए. टॅन ए काय असतो तुमचा, वाय बाय एक्स. सो टॅन ए ही तिथं काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. सो मायनस ऑफ वाय किती आहे तुमचा 1 आणि एक्स किती आहे तुमचा रूट 3. सो टॅन ए आला तुमचा -1 by रूट 3. नेक्स्ट ह्याचं एक रिलेशन घेऊया, 1 इज इक्वल टू रूट 2 cos b. सो cos b इज इक्वल टू 1 by रूट 2. cos b इज इक्वल टू किती आला आपल्याकडे, 1 by रूट 2. सो कॉसचा फॉर्म्युला काय असतो, x by r. हा x आला, हा r आला, तर y कसा येणार, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ r स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो रूट 2 चा स्क्वेअर किती आला तुमच्याकडे, 2 मायनस 1 रूट 1 1. सो y किती आला इथे 1 आला. सो y मिळाला
एक्स मिळाला, आर मिळाला. तर बी बद्दल आपल्याला काय काय पाहिजे, तर टॅन बी आणि कॉस बी पाहिजे. सो टॅन बी किती असणार आहे आपलं, वाय बाय एक्स. सो वाय किती आपला 1, एक्स किती आपला 1. सो परंतु हा जो टॅन आहे तो कुठल्या क्वाड्रंट, बी जो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, 3π/2 आणि 2π. म्हणजे π/2, पाय, 3π/2 आणि 2π, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ मध्ये काय पॉझिटिव्ह असतं, कॉस आणि सेक. म्हणल्यावर टॅन काय असणार आपल्या, निगेटिव्ह. सो टॅन बी इज इक्वल टू -1. नंतर पाहिजे आपल्याला कॉस बी. सो कॉस बी दॅट इज इक्वल टू काय असतं, x/r. सो एक्स किती तुमचा, कॉस बी तर दिलेला आहे ऑलरेडी आहे ना, 1/√2. तो पॉझिटिव्ह असणार आहे फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. आता आपल्याला ज्याच्या ज्याच्या व्हॅल्यू पाहिजे त्या ह्याच्यामध्ये टाकतो. काय पाहिजे आपल्याला, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन कॉस ए मायनस कॉस बी. कॉस ए मायनस कॉस बी. टॅन ए किती आला, -1/√3. -1/√3 प्लस टॅन बी किती आलाय, -1. सो -1 अपॉन कॉस ए. कॉस ए किती आलाय, -√3/2 मायनस कॉस बी. सो कॉस बी किती आहे, कॉस बी हा 1/√2. सो -1/√2. यांचा जर आपण एलसीएम घेतला, -1 -√3 अपॉन √3 आणि अपॉन किती, मायनस क्रॉस मल्टिप्लाय -√6 -2 अपॉन 2√2. ह्यातनं मायनस कॉमन आला, ह्यातनं मायनस कॉमन आला आणि कॅन्सल झाला. काय काय झालं, 1 + √3 अपॉन √3 इंटू 2√2 अपॉन 6 ला आपण लिहू शकतो √3 इंटू √2 मायनस याला लिहू शकतो √2 इंटू √2. काय कॉमन निघालं ह्याच्यातनं, √2 कॉमन निघाला. सो 1 + √3 अपॉन √3 इंटू 2√2 अपॉन √2 कॉमन निघाला म्हणजे काय झालं, √3 - √2. सो √2 काय झाला तुमचा, कॅन्सल. सो फायनल आन्सर इज 1/√3 अपॉन √3 इंटू √3 - √2. सो दिस इज द आन्सर. If sin a/3 is equal to sin b/4 is equal to 1/5 and a, b are angles in the second quadrant, then prove that 4 cos A plus 3 cos B is equal to -5. So पहिले हे घेऊया की काय, sin A/3 is equal to 1/5. सो sin A किती मिळणार याच्यावरून, 3/5. ठीक आहे, ओके. आता sin A म्हणल्यावर आपल्याला A चा cos A पाहिजे. ठीक आहे. सो sin A 3/5 असेल तर ट्रायंगल कुठं झाला, 3 4 5 वाला. ठीक आहे. हा समजा थीटा, हा समजा A है ना. मग अपोजिट आपण हायपोटेन्यूस. सो 3/5 मग हा किती आला, 4. सो cos A किती येणार ह्याच्यावरून, 4/5. ठीक आहे. परत अँगल कुठल्या क्वाड्रंट मधला आहे, सेकंड मध्ये cos काय असणार आहे, निगेटिव्ह. सो काय झालं तुमचं, cos A किती आला तुमचा, -4/5. ठीक आहे. नेक्स्ट sin B/4 इज इक्वल टू 1/5. सो sin B किती येणार तुमचा, 4/5. सो साइनचा फॉर्म्युला, समजा हा अँगल B आहे तर साइनचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट आपण हायपोटेन्यूस म्हणल्यावर हा किती येणार, 3, कारण त्रिकुट आहे 3 4 5. आपल्याला इथं काय पाहिजे त्याचा, cos B काय येणार आहे, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. बट A and B आर इन सेकंड क्वाड्रंट म्हणल्यावर आपण तुमचं काय असणार आहे, मायनस. आता प्रूव्ह काय करायचं आपल्याला, LHS घेऊया. प्रूव्ह जे करायचे त्याची LHS आहे 4 cos A प्लस 3 cos B दॅट इज इक्वल टू 4 इंटू cos A. cos A किती आला, -4/5 प्लस 3 इंटू cos B -3/5. सो दिस इज -16 -9 अपॉन 5 -25/5. सो 5 5 25 किती आला तुमचा, -5. दॅट इज इक्वल टू युअर
RHS. तिसरं गणित, इफ tan theta is equals to half, evaluate 2 sin theta plus 3 cos theta upon 4 cos theta plus 3 sin theta. हा कोण आहे तुमचा थीटा. टॅनचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट अपॉन ऍडजसंट. तर 1 2 मला ही व्हॅल्यू काय येणार, अंडर रूट ऑफ 1 + 4 दॅट इज इक्वल टू √5. ठीक आहे. मग आता 2 sin थीटा पाहिजे, कॉस थीटा, आणि ठीक आहे. मग आपल्याला पहिली गोष्ट पाहिजे sin थीटा दॅट इज 1/√5. नंतर पाहिजे cos थीटा दॅट इज 2/√5. अँड नाउ वी विल पुट ऑल दिस व्हॅल्यूज इनटू दिस. सो 2 sin थीटा plus 3 cos थीटा अपॉन 4 cos theta plus 3 sin theta. So that is equal to 2. Sin theta किती आहे तुमच्याकडे, 1/√5. 1/√5 plus 3 into cos theta किती आहे तुमच्याकडे, 2/√5 अपॉन 4 cos theta म्हणजे 2/√5 आणि प्लस 3 sin theta म्हणजे 1/√5. दोघांचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 2 + 6/√5 अपॉन 8 + 3/√5. √5 काय झालं तुमचं कॅन्सल, 8/11. सो आन्सर इज 8/11. क्वेश्चन नंबर 4, इलिमिनेट थीटा. फर्स्ट क्वेश्चन, x is equal to 3 sec theta, y is equal to 4 tan theta. सो याच्यावरून मी काय सांगू शकतो की sec theta is equal to x/3 आणि tan theta is equal to y/4. सो सेकचा आणि टॅनचा फॉर्म्युला काय आहे की 1 + tan स्क्वेअर थीटा is equal to sec स्क्वेअर थीटा. हे आयडेंटिटी आपल्याकडे. सो 1 + tan स्क्वेअर थीटा किती येणार आहे, y²/16 is equal to sec स्क्वेअर थीटा x²/9. सो 16 ठीक आहे. मला काय लिहिणार, x²/9 मायनस y²/16 इज इक्वल टू 1. ह्याच्यात थीटा राहिलेलाच नाहीये, म्हणजे आपण थीटा काय केलेला आहे, इलिमिनेट. याला थोडंसं पुढे कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता, 16x² मायनस 9y² इज इक्वल टू 16 किती 44, 144. यू कॅन सेकंड, x इज इक्वल टू 6 cosec थीटा, y इज इक्वल टू 8 cot थीटा. सो cosec थीटा is equal to x/6 आणि cot theta is equal to y/8. cosec आणि cot चा फॉर्म्युला काय की 1 + cot स्क्वेअर थीटा is equal to cosec स्क्वेअर थीटा. सो 1 + cot स्क्वेअर येणार y²/64 आणि cosec येणार x²/36. सो x²/36 minus y²/64 that is equal to 1. सो आता ह्याच्यात थीटा राहिलेला नाहीये. So we have eliminated theta.